कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊया। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। राज्यात काजूचे अधिक उत्पादन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ निर्यात आणि प्रक्रिया केंद्राचा मान कोल्हापूरला मिळणार आहे। चंदगड जवळील हलकर्णी MIDCत महाराष्ट्र राज्य काजू परिषदेला 36 एकराचा भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अकोल्यात पावसानं दडी मारल्यानं दुबार तिबार पेरणीच्या शेतकरी संकटात आलाय। उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून जमिनीतील ओलावाही झपाट्यानं कमी होतोय। शासनानं तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। विदर्भात पावसानं पाठ फिरवली। शेतकऱ्यांनी धान पराची लागवड केली असून धानाला अंकुर सुद्धा आले, मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यानं धान वाचवण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा करतायत। धानाचे परे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। वाशिममध्ये पावसानं उघडीप दिल्यानं खरीप पिकं संकटात सापडले। पावसाभावी अनेक ठिकाणी पिकं सुकू लागल्यानं कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी सुरू केली। रोग आणि अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी अधिकारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करतायत। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे केला। भाताच्या रोपवाटिका कुजल्यानं दुबार पेरणीची वेळ आली आहे। अशा शेतकऱ्यांना 75% अनुदानावर भाताचे बियाणं उपलब्ध करून दिलेलं आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत।